अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। नेरूळमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परवानगीशिवाय अनावरण केल्या प्रकरणात कारवाई। शिवरायांसाठी गुन्हा दाखल झाला याचा अभिमान, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त ठाकरे बंधू एकत्र। स्मृतिस्थळावर उद्धव आणि राज ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन। 11 वर्षांनंतर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी ठाकरे एकत्र। झेडपी आणि महापालिका निवडणुका वेगवेगळ्या होणार। झी 24 तासला वरिष्ठ सूत्रांची माहिती। बारामती नगर परिषदेत गोंधळ। उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। कोल्हापूरच्या कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ, समरजित घाटगे एकत्र। मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाला। माजी खासदार संजय मंडलिक पडले एकाकी। काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती। भाजप प्रदेश कार्यालयाकडून प्रवेशाला स्थगिती। सीएनजी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची अद्याप दुरुस्ती नाही। उद्या सकाळपर्यंत दुरुस्ती होण्याची शक्यता। मुंबईत सीएनजी पुरवठ्यावर परिणाम। बांगलादेश हिंसाचारा प्रकरणात माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा। ढाका कोर्टाकडून मानवताविरोधी खटल्याच्या गुन्ह्यात शेख हसीना दोषी।